आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। हिमायतनगर नगरपंचायत व किनवट नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा इस्लापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती। या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बेबीताई प्रदीप नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, करण यंडरवार, प्रकाश गब्बा राठोड, मारुती दिवसे, सुभाष अल्ला राठोड, जनार्दन ताडेवाड, विनोद भरणे, राहुल नाईक, अनिल पाटील कराळे, के मूर्ती बंडू नाईक, प्रशांत कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। किनवट नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुजाताताई यंडरवार, उपनगराध्यक्ष हसन लाला तसेच हिमायतनगरचे नगराध्यक्ष रफिक शेठ व उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांच्यासह दोन्ही नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी यशोचित सत्कार करण्यात आला। याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकजूट, योग्य नियोजन आणि रणनीतीमुळे हिमायतनगर व किनवट नगर परिषदांवर सत्ता मिळवणे शक्य झाले। हीच रणनीती येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राबवली तर जिल्हा परिषद सुद्धा महाविकास आघाडीच्या ताब्यात येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। किनवट माहूलमध्ये आजही सांगतो तुम्हाला, ज्योती दादा आहे त्या ठिकाणी, बहिणी आहेत, तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी जर एकोप्याने सगळीकडे जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी जर केलं तर मला वाटत नाही येणाऱ्या जिल्हा परिषद विरोधकाची सत्ता येईल आपली त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी अध्यक्षिकांचा झेंडा आपला लागल्याशिवाय राहणार। हिमायतनगरच्या बाबतीमध्ये हिमायतनगरची जनता, हिमायतनगर तालुका, या तालुक्याने मला मग ते समाज कुठलाही असो सगळ्या समाजाने मला आपल्या मुलासारखं, आपल्या भावासारखं, आपल्या एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखं त्या ठिकाणी सांभाळलं। म्हणून मी त्यांचे उपकार माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत विसरू शकणार नाही, एवढे उपकार माझ्यावर त्या सगळ्या मंडळीचे। म्हणून आपल्याला एवढं सांगू, काम करत असताना आपण काम केलं पाहिजे। असं नाही की आपल्याला आपल्या एखाद्या 10 कामं चांगले 10 कामं होतील, काही होणार नाही, पण आपण सतत त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये, लोकांच्या संपर्कामध्ये राहिलं पाहिजे। निश्चित त्या ठिकाणी इथून आता एकच लक्ष, एकच ध्येय मनामध्ये ठेवलं पाहिजे, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद, जिल्हा परिषद। जर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। पाहूया काय म्हणाले ते। काल किनवट नगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी राष्ट्रवादीला धोका दिला, ज्या लोकांनी नाईक कुटुंबाला धोका दिला, जनतेनं त्यांना सुद्धा धोका दिलेला आहे, त्यांना त्यांची जागा या ठिकाणी दाखवलेली आहे। बांधवांनो, साहेब गेल्यानंतर परिस्थिती तशी होती, काही स्थानिक सत्ताधाऱ्याला तर असं वाटत होतं की आता नाईक साहेब गेला, इथं राजा मी जाव, ते एक जॅकेट नाही 2-2 जॅकेट घालून फिरायला लागले होते। किनवट नगरपालिकेमधली परिस्थिती तशीच होती, जिकडं जाव शिवाजी पाटील तिकडं भाजपचे लोक दिसायले होते, आमच्याकडे कोणी तिकीट मागायला यायला नव्हतं। परंतु आणि ते सांगत होते RSS वाले, विनोद भाऊ, भाजप की लहर आ गई है, मैं लहर। आम्ही सांगितलं, लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की हार नहीं होती। आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला समोर गेलो आणि बांधवांनो, परिस्थिती तुमच्या समोर आहे। आज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या ठिकाणी जनता जनार्दनाने दिलेला आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।